तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण 28 साइजचा ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत। हा वेल्वेटचा कापड आहे। 1 टक्सचा ब्लाउज आहे। पहिली आपण इथे सरळ लाईन मारून घेऊ। आधी पूर्ण उंची आहे 12, 1 इंच वाढून 13 घेतलाय। 1 टक्स आहे म्हणून आपण दोन्ही भाग एकत्रच काढूया। बोट नेक आहे। शोल्डर मी 6.5 घेतलाय। मुंडा पण 6.5। छातीचा चौथा घ्यायचा आहे 7 इंच आणि अर्धा इंच मी वाढून घेतलाय आणि 2 इंच शिलाईला। तुम्ही 1.5 इंच पण ठेवू शकता। मी 2 इंच ठेवले। इथून मी सरळ लाईन मारून घेते। आधी आपण हे कट करून घेऊया। हा मागचा भाग होता, हा मागचा भाग आहे आणि हा पुढचा। 1.5 इंच आपण आत घ्यायचा आहे आणि मुंडा घ्यायचा असा। आता आपण टक्स कसा घ्यायचा ते बघा। टक्स पॉइंट 9.5 इंचावर देते आणि इथून 3.5। हे बघा, इथून 1 इंच, इथून 1 इंच आणि इथून 1 इंच टक्सला ठेवलाय मी। तुम्ही अर्धा इंच पण घेऊ शकता। बोट नेक असल्यामुळे गळा रुंदी 4 पण घेऊ शकतो, पण मी 3.5 घेते। तुम्हाला अजून इथे जर ही पट्टी छोटी हवी असेल तर तुम्ही 4.5 पण घेऊ शकता। मी इथे 3.5 घेते। पुढचा गळा मी 4 घेते। आधी बॉक्स करून घेते। हा आपला झाला पुढचा भाग। मी आधी पुढचा भाग कटिंग करून घेते। ही प्लेन बाजू आहे ती काढून टाकायची आहे। हा मागचा भाग आहे। याला पण गळा रुंदी मी 3.5 घेतली आहे आणि गळा 10 घेतलाय। बॉक्स करून घ्यायचा पहिला। 3.5 इंचावर इथे पण टिक मार्क केली आहे। इथे बॉक्स करून घेते। इथून मी 2 इंच ठेवली आहे। इथे मला बॅक हुक करायचं आहे। ह्याला आपण सेफ देऊया। हे अर्धा इंच सोडून आधी आपण कटिंग करून घेऊया। मी असं कटिंग करून घेतलंय। हा आपला झाला मागचा भाग आणि हा पुढचा भाग। आता आपण बाही कटिंग करूया। मी बाहीला पण अस्तर लावणार आहे। लॉंग बाही आहे। आधी मी अस्तर कटिंग करून घेते मला पाहिजे तेवढं, मी मग सांगते तुम्हाला। बाही उंची 19 आहे। 1 इंच वाढून मी 20 घेतलाय आणि छातीचा चौथा करायचा आपल्याला। छाती आहे 28, 7 इंच आणि मुंडा इथे 3 घ्यायचे। आपण बाही काढतो तशीच काढायची आहे। ह्याचा मध्य
इथे बाही घेर आहे, इथे 6 7 आहे. 3.5 घ्यायचं आहे आणि 2 इंच शिलाईला. तुम्ही इकडचं माप पण घेतलं तरी चालतं. जर बाही छोटी असेल त्याचं माप येतं ना. आता 3.5 इंचाची बाही असेल ना तर त्याचं माप आहे, मुंडा आहे त्याचा, बाही उंची आणि ते 5. त्याच्या याने हे असं बरोबर जर कमी जास्त होत असेल ना तरी चालेल, पण शिलाई मारून नंतर ॲडजस्ट करता येतं. मी ह्याचा व्हिडिओ एक सेपरेट काढीन, तुम्हाला दाखवीन. आपण आता स्टिचिंग करून घेऊया. आपण आता स्टिचिंग करूया याची. आपण कॅनव्हास न लावता गळा करणार आहोत. मी आधी टाचण्या लावून घेते याला. असं मध्ये कट करायचं. हे पण मध्ये कट करून घ्यायचंय. आपण आधी याला शिलाई मारून घेऊया. हा दुसरा भाग पण असाच करून घेते. आता आपण याला आय हुकची पट्टी करूया.
टक्स मारून घेते इकडे 3.5 इंचावर टक्स मारते. मला इथे बटन लावायचे म्हणून मी हे ह्या कपड्याचं होणार नाही असं, कारण की खूप जाड आहे हा कापड, त्यामुळे मी असं गोल्डनचं लावते. हा आपला मागचा गळा झालाय. आता आपण पुढचा करून घेऊया. हा गळा करून घेतलेला आहे बघा. आपण हा कटिंग करूया. हा पण आपण कॅनव्हास न लावताच करायचा आहे. हे असं करून घेतलंय. आता हे बघा, हे आपण असं करून घेऊया. हे अस्तरची बाजू अशी ठेवून ही बाजू पण तशीच करून घ्यायची आहे. हे बघा, हे असं खेचून घ्यायचं. मग फिनिशिंग व्यवस्थित येते एकदम. हे बघा, आता आपण इथे शिलाई मारून घेऊया आधी. आधी अस्तर जॉईंट करून घेऊया. हे अस्तर कटिंग करून घेते. ब्लाउज पीसचं कापड एक्स्ट्रा आहे. हे बघा, दोन्ही हे व्यवस्थित आलंय बरोबर दोन्ही साईडनी. आता आपण याला टक्स मारून घेऊया. आता आपण हात लावून घेऊया.
मी ह्याला अस्तर लावते, तुम्ही नाही लावलं तरी चालेल, पण हे अस्तर लावून कसं हे टोचणार नाही हाताला, म्हणून अस्तर लावते. हे दोन्ही भाग बघून घ्यायचे व्यवस्थित आहेत की नाही. कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचं. आपण कवर शिलाई करूया आधी पहिली. आधी आपण आता ही पट्टी लावून घेऊया इकडे.
इंच घ्यायचं इथून. इकडचं माप घेतलेलं मी 10 आहे तिचं. आपण हे सरळ लाईन मारून घ्यायची अशी. इथे पण तसंच करून घ्यायचं. हे बघा, हे बघून घ्यायचं असं व्यवस्थित येतं. दोन्ही साईडला आलंय. हे बघा बरोबर आलंय. पण 30 आहे छाती आणि कंबर घेर 26. 1 टक्सचं ब्लाऊज पण किती व्यवस्थित येते. हे बघा आपलं डिझायनर ब्लाऊज तयार झालंय. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.